रविवार असून आज पूर्ण दिवस घरीच बसावं लागलं, कारण का तर पाऊस तर तसा पाहिजेच होता, पण कंटिन्यू वड सावित्रीपासून रोज सुरू झालाय ना, थांबायचं जरी पण नाव घेतलेलं नाहीये. आणि नॉनव्हेज बनवायचा प्लॅन होता, पण ह्या पावसामुळे ना महेशला कंटाळाच येत होता बाहेर जायचं. मग म्हटलं चला पालकचं वरणच बनवायचं. त्यासाठी तेल तापल्यावर मोहरी जिरं घालायचं, त्यानंतर लसण, गोड लिंबू आणि भरपूर मिरची घालायची. आणि कुकर मध्ये ना मी तूर, मूग आणि मसूरची डाळ घातली. त्यामध्ये पालक आणि टमाटर आणि थोडे शेंगदाणे घालून लावून घेतलं. आणि मिरची शिजल्यावर ना त्यामध्ये कांदा, टोमॅटो घातला आणि ते शिजल्यावर मीठ, हळद घालून पालक डाळीचं मिक्सचर घालून घेतलं आणि छान उकळी येऊ दे. आणि आता कपडे वाळत नाही म्हणून ना आता हॉलमध्ये फॅन खालीच वाळवावी लागत आहेत. आणि इकडे ना ह्या दोघींचं बाबाजवळ बसायसाठी भांडण सुरू होतं, म्हणून म्हटलं आळीपाळीने बसायचं. आणि आता मधुरा बसली म्हणून वैद्यचं ना थोडंसं फुगलेलं होतं. आज मधुरासाठी ना महेशने स्किपिंग रोप बोलावली होती आणि मॅडम ते बघून एकदम खुश झाल्या होत्या. पावसामुळे ऑनलाईन सगळं भाजीचं पण बोलवलं आहे आणि सोबतच ग्रॉसरी पण बोलवली आहे आणि ते चेक करून तिने ठेवत होती, कारण आता पावसामुळे भाजीचा पण ऑनलाईन खराब यायला लागलेला आहे. संध्याकाळी कांदा भजी, मिक्स भजी आणि भरपूर आलू भजी अशी बनवली आणि महेशसाठी खास मिरची भजी सुद्धा बनवली. भजी झालीत म्हणून मस्त चहा पण केला आणि संध्याकाळी भजी खाल्ल्यामुळे रात्री काही स्वयंपाकाला सुट्टी होती, त्याच्यामुळे चला मस्त थोडं छान वाटलं. एक दिवस सुट्टी मिळाली स्वयंपाकाला भजी खाल्ल्यामुळे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.